नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, नुकताच एक प्रकार झाला होता संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचा कॅन्टीनवाल्याला, जो आपण सगळ्यांनी पाहिला। मी त्याबद्दलच थोडंसं बोलायला आलेलो आहे, पण माझ्या डोक्यात काही इमॅजिन कल्पना आल्या ज्या मी आपल्या समोर मांडणार आहे। माझी काही मतं थोडी वेगळी आहेत, तुम्हाला आवडतात नाही आवडतात माहिती नाही, पण तुम्ही मला ते समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि आपल्या समोर ते मांडण्याचा प्रयत्न करतो। चला आता आपण विषयाकडे कळू। आज आपण अशा एका घटनेवर बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि आपल्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला कलंक लावणारी आहे। ही घटना आहे एका आमदाराच्या बेताल वर्तनाची, ज्याने केवळ पदाची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली नाहीये, तर अनेक गंभीर प्रश्नही निर्माण केले आहेत। बातमी आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये डाळ खराब मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांनी चक्क कॅन्टीन चालकाला मारहाण केली। पण ही केवळ मारहाणीची घटना नाहीये, तर ती ज्या परिस्थितीत घडली ती अधिक लज्जास्पद आणि धक्कादायक आहे। आमदार महोदय चक्क बनियान आणि लुंगीवर होते। आता माझा थेट सवाल असा आहे की हजारो लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी, ज्यांच्याकडे समाज आदराने पाहतो, ते अशा केविलवाण्या अवतारात लोकांसमोर येऊन काय संदेश देऊ इच्छितात? ही जनतेची सेवा करण्याची तत्परता आहे की निव्वळ माजोरडेपणाचा कळस? कल्पना करा, त्या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित असतील, त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधीने अशा अशोभनीय पेहरावत येणं कितपत योग्य आहे? त्यांना थोडीही लाज वाटली नसेल का? समजा या राड्यात आमदारांशी लुंगी सुटली असती तर तिथे जेवण करणाऱ्या महिलांना काय वाटलं असतं? आणि ह्या सगळ्याचा व्हिडिओ बनवून तो महाराष्ट्राला दाखवणारे आमदार नेमकी कोणती प्रसिद्धी मिळवू इच्छित होते? महाराष्ट्राची संस्कृती धोतर किंवा पायजाम्याची आहे, लुंगीची नाही। लुंगी कधीही सुटू शकते याचा विचार त्यांनी केला का? हे असे लुंगी शो आपल्याला लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित आहेत का? या घटनेत आणखी एक गंभीर मुद्दा दडलेला आहे, ज्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं। महापालिकेने प्लॅस्टिक बंदी लागू केल्या असताना कॅन्टीन चालकाने गरमागरम डाळ प्लॅस्टिकच्या पिशवीतून दिली। गरम वस्तू प्लॅस्टिकमध्ये दिल्याने ती लवकर खराब होते हे माहीत असूनही यावर कोणीच काही बोललं नाही। आमदारांनी प्लॅस्टिक बंदीचा भंग करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी चक्क मारहाण केली। कायद्याची अंमलबजावणी करायची सोडून हा असा आंधळा न्याय कितपत योग्य आहे? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतकं सगळं होऊ नये, ना कॅन्टीन चालकावर प्लॅस्टिक बंदीचा भंग केल्याबद्दल कारवाई झाली, ना आमदार गायकवाड यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन आणि मारहाण केल्याबद्दल। याच जागी जर एखादा सामान्य नागरिक असता तर त्याला तात्काळ अटक झाली असती आणि कठोर कारवाई झाली असती। पण इथे सत्तेची लालसा आणि स्वार्थासाठी काम करणाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत का? ही VIP ट्रीटमेंट सामान्य जनतेच्या जीवावर का? आता माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आमदार गायकवाड ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे अशा कितीतरी समस्या असतील जिथे सामान्य माणसाला वाईट वागणूक मिळत असेल, जिथे नियम पायदळी तुडवले जात असतील, मग तिथे ही तत्परतेची दबंगिरी आमदार गायकवाड का दाखवत नाहीयेत? त्यांची लुंगीतली तत्परता फक्त प्रसिद्धीसाठी आहे की खरोखरच त्यांना जनतेच्या समस्या सोडवायच्या आहेत? प्रेक्षकांनो, तुमचं यावर काय मत आहे? एका लोकप्रतिनिधीने असं वागणं योग्य आहे का? आणि या घटनेतून आपल्या लोकशाहीला कोणता संदेश मिळतोय? तुमच्या सडेतोड प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। सडेतोड सवालमध्ये आज इथेच थांबूया। नमस्कार। आणि जाता जाता विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच जॉईंट बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा। शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो। सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो।